प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. या व्हिडिओत आपण पूर्ण वर्तमान काळ असणारी इंग्रजी वाक्ये बनवणार आहोत. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचं स्ट्रक्चर हे खालीलप्रमाणे असतं. यामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट, त्यानंतर सब्जेक्टनुसार हॅव किंवा हॅज, त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्यानंतर कर्म. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस व्हर्ब पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट, याप्रमाणे स्ट्रक्चर आहे. मी पाणी पिले आहे. आय हॅव ड्रंक वॉटर. मी गृहपाठ पूर्ण केला आहे. आय हॅव कंप्लीटेड होमवर्क. तो शाळेत आला आहे. ही हॅज कम इन द स्कूल. ही शी इट हे सब्जेक्ट असतील तर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आणि क्रियापदाचं तिसरं रूप पुढे. तो घराकडे गेला आहे. ही हॅज गॉन टू होम. ही हे करता असल्यामुळे हॅज हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर गोचं तिसरं रूप गॉन होतं. ही हॅज गॉन टू होम. त्याने चहा बनवला आहे. ही हॅज मेड टी. ही हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅज हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर क्रियापदाचं तिसरे रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल मेड. त्यानंतर ऑब्जेक्ट. ही हॅज मेड टी. आम्ही क्रिकेट खेळलो आहोत. वी हॅव प्लेड क्रिकेट. जर सब्जेक्ट आय, यू, दे आणि वी यापैकी असेल तर त्याच्यापुढे सहाय्यकारी क्रियापद मॉडल ॲक्झिलरी म्हणून हॅव हे पूर्ण वर्तमान काळात घ्यायचे. वी हॅव प्लेड क्रिकेट. आम्ही बिया गोळा केल्या आहेत. वी हॅव कलेक्टेड सीड्स. वी हे सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर कलेक्टचं पास्ट पार्टिसिपल रूप कलेक्टेड आणि पुढे ऑब्जेक्ट. वी हॅव कलेक्टेड सीड्स. आम्ही नवीन घर बांधले आहे. वी हॅव बिल्ट न्यू हाऊस. यामध्ये वी हे सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर बिल्ट हे बिल्ड या क्रियापदाचे तिसरे रूप आहे. त्यानंतर न्यू हाऊस हे कर्म आहे. तिने पुस्तक वाचले आहे. शी हॅज रीड बुक. जर सब्जेक्ट ही, शी, इट असेल तर आपल्याला पूर्ण वर्तमान काळात हॅज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. तिने चित्र काढले आहे. शी हॅज ड्रॉन पिक्चर. शी हे सब्जेक्ट आहे. त्यानुसार हॅज हे सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर ड्रॉचं पास्ट पार्टिसिपल रूप ड्रॉन. त्यानंतर ऑब्जेक्ट पिक्चर. शी हॅज ड्रॉन पिक्चर. तिने कविता लिहिली आहे. शी हॅज रिटन पोयम. यामध्ये कर्ता शी, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हॅज, त्यानंतर राईटचं तिसरं रूप रायटन आणि पुढं पोयम हे ऑब्जेक्ट आहे. शी हॅज रिटन पोयम. ते झाडावर चढले आहेत. दे हॅव क्लाइम्बड ऑन द ट्री. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर कर्ता आय, यू, वी आणि दे असतील तर सहाय्यकारी क्रियापद पूर्ण वर्तमान काळात हॅव हे वापरायचं आहे. दे हॅव क्लाइम्बड ऑन द ट्री. ते नदीत पोहले आहेत. दे हॅव स्वम इन द रिव्हर. यामध्ये सब्जेक्ट दे, त्यानुसार सहाय्यकारी क्रियापद हॅव. स्विमचं तिसरं रूप स्वम असतं. त्यानुसार दे हॅव स्वम इन द रिव्हर हे वाक्य तयार झालं आहे. त्यांनी दरवाजा उघडला आहे. दे हॅव ओपनड द डोअर. त्यांनी दरवाजा उघडला आहे. दे हा सब्जेक्ट आहे. त्यानुसार हॅव हे सहाय्यकारी क्रियापद. ओपनचं तिसरं रूप ओपनड आणि ऑब्जेक्ट डोअर. दे हॅव ओपनड डोअर. तू पाणी आणले आहे. यू हॅव ब्रॉट वॉटर. याप्रमाणे तू पाणी आणले आहे हे वाक्य बनेल यू हॅव ब्रॉट वॉटर. तुम्ही पुस्तके घेतली आहेत. यू हॅव टेकन बुक्स. हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आपण या ठिकाणी बनवत आहोत. यामध्ये तुम्ही पुस्तके घेतली आहेत. यू हॅव टेकन बुक्स. मी चित्रपट पाहिला आहे. आय हॅव वॉच्ड मूव्ही. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काही पूर्ण वर्तमान काळ असणारी वाक्ये बनवली आहेत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया व्हिडिओस लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.